नमस्कार, मी सौ सारिका तेलवणे वारंगे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत. आपणा सर्वांनाच ज्ञात आहे या हिंदवी स्वराज्याची गोष्ट आणि हे हिंदवी स्वराज्य ज्यांनी आपल्याला मिळवून दिले त्यांच्याबद्दल आपण मानवंदना करूनच यासाठी आपण सुरुवात करूया. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम, महाराज गणपती गज अधिपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेदित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर भोसले घराण्यात भारतीय इतिहासातील एका नव्या सूर्याचा जन्म झाला, जे अतिशय तेजस्वी, पराक्रमी आणि दूरदर्शी होते. त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच शिवबा. त्यांच्या शौर्य, धैर्य, पराक्रमी, चातुर्य व न्यायप्रियतेमुळे ते प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात अधिराज्य गाजवतात. गरीब जनतेचे ते छत्र होते. सामान्य व्यक्तीलाही महाराजांच्या हृदयात स्थान होतं. शिवाजी महाराज हे एक केवळ योद्धा नव्हते, तर ते आदर्श प्रशासक, कुशल संघटक आणि लोककल्याणकारी राजा होते. त्यांच्या वाखाणणाऱ्या गुणांमुळेच त्यांना लोक छत्रपती म्हणू लागले. शिवाजी महाराजांना शिक्षण व प्रशासनाचे उत्तम धडे देणारे, दख्खनच्या राजघराण्यातील नावलौकिक असणारे त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे होते. तर जिने आपल्या उदरात 9 महिने वाढवले. बाळ जन्मल्यानंतर लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि इतर धर्मग्रंथांच्या कथा सांगून त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि धर्मरक्षणाची भावना जागवली. असे त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई. लहानपणापासून युद्धकला, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि राज्यकारभाराचे शिक्षण ज्यांनी दिले ते शिवबांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबा पराक्रमी योद्धे झाले. तर जिजामाता यांच्या उत्तम संस्कारांमुळे नीतिमत्ता, परस्त्रीचा आदर आणि न्यायप्रिय असे व्यक्तिमत्व घडले. सोबत मावळ्यांनाही प्रेम दिले, मैत्री जपली, त्यांच्यावर विश्वास ठेवून सलोख्याने निर्णय घेतले. सर्व जनता या हिंदवी स्वराज्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ही भावना जागृत ठेवून आपल्या कारकिर्दीचा वेगळा ठसा या राज्यात उमटवला. लहान वयातच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला. ज्या वयात काहीच समजत नाही अशा अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी घेतली. या काळात भारतात मुघल आणि आदिलशाही यांचे राज्य होतं. त्यांनी 1645मध्ये तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. त्यानंतर राजगड, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. किल्ले जिंकताना त्यांनी गनिमी काव्याची नीती अवलंबली. ही नीती म्हणजे शत्रूवर अचानक हल्ला करून त्याला गोंधळात टाकणे. 1659मध्ये अफजल खानाशी झालेली प्रतापगडाची लढाई ही तर इतिहासात प्रसिद्ध आहे. अफजल खानाने कपटाने शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांनी चातुर्याने त्यांचा पराभव केला. या घटनेमुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यानंतर मुघल सम्राट औरंगजेब याच्याशी त्यांची संघर्षमय लढाई झाली. आग्रा येथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले, परंतु तेथेही त्यांनी चातुर्याने सुटका करून घेतली. ही घटना त्यांच्या बुद्धिमत्तेचं उत्तम उदाहरण आहे. 1674 साली रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांनी स्वराज्यात उत्तम प्रशासन राबवले. अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून राज्यकारभार सुयोग्य पद्धतीने चालवला. पंतप्रधान, अमात्य, सचिव, सुमंत, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश आणि सरनौबत अशी 8 मंत्रिपदे त्यांनी निर्माण केली. शिवाजी महाराज हे प्रजाहित दक्ष राजा होते. त्यांनी शेतकऱ्यांचे संरक्षण केले, स्त्रियांचा सन्मान राखला आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श ठेवला. त्यांनी कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही. त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे लोक होते.
लूटमार, अत्याचार आणि अन्याय त्यांना मात्र त्यांनी कठोर शिक्षा दिली. त्यामुळे प्रजा त्यांना अत्यंत प्रेम करीत होती. शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्या विरुद्ध समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मजबूत नौदल उभारलं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे सागरी किल्ले त्यांनी बांधले. त्यामुळे परकीय शक्तींना महाराष्ट्रावर सहज आक्रमण करता येत नव्हते. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी होते. ते शूर, धाडसी, बुद्धिमान आणि दूरदर्शी होते. त्यांनी संकटांना धैर्याने सामोरे जाऊन स्वराज्य उभे केले. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. त्यांनी प्रजेच्या हितासाठी आपले आयुष्य समर्पित केले. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड येथे शिवाजी महाराजांचा सूर्य अस्त झाला. त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची कीर्ती आणि कार्य मात्र अमर राहिले. आजही महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात त्यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांच्या आदर्शावर चालणं हीच तर खरी आपली आदरांजली ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज हे साम्राज्याचे, स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक आणि लोकनायक होते. त्यांनी दाखवलेला स्वाभिमान, पराक्रम आणि न्यायप्रियतेचा मार्ग आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला धैर्य, देशभक्ती आणि कर्तव्यपरायणता यांचे उत्तम धडे मिळतात. म्हणूनच ते इतिहासातील एक महान आणि अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणून सदैव स्मरणात राहतील.